नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आजकाल हे सरळ सेवा भरतीचं कसं झालं आहे माहिती आहे का, की सर्वात आधी तर बघा इथे भरती निघत नाही आणि इकडून तिकडून जर तुम्ही आंदोलन केले पण तर आंदोलन केल्यावरती भरती जर तिथे निघाली तर त्यामध्ये जे आहेत वेगळेच त्यांचे नियम ते त्यांचे लावून देतात। अशा प्रकारे जो आहे हा कारभार सगळा इथे चालू आहे मित्रांनो। तर आजच्या पण व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की नेमकं कुठल्या भरतीमध्ये बघा सरळ सेवा भरतीमध्ये पात्रता नियमात इथे बदल करण्यात आली आहे आणि ज्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांमध्ये एक आक्रोश निर्माण इथे झालेला आहे। खूप सारे उमेदवार इथे हवालदिल झाले आहेत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु मित्रांनो, इथे बघा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात जास्त अपडेट देत असतो। तर पहा मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत महावितरण खात्यातील। तर बघा, महावितरण खात्यामध्ये जे आहे विद्युत अभियंताच्या जे जागा निघणार आहेत मित्रांनो, त्यामध्ये जे आहे पात्रता बदलामुळे येथे विद्यार्थ्यांमध्ये जे आहे एक आक्रोश इथे निर्माण झालेला आहे। तर बघा ते नेमकं कसं, तर बघा सरळ सेवा भरतीतील पात्रतेचे नियम बदलांमुळे राज्यातील उमेदवार हवालदिल झाले आहेत व ऊर्जा विभागाच्या महावितरणमधील सहाय्यक अभियंता पदासाठीचे नियम करण्यात आले आहेत। तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या समाजसेवा अधीक्षक व या पदांसाठी जे आहे समाज विज्ञान आणि समाजसेवा विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांना अपात्र ठरवण्यात आल्याने उमेदवार येथे आक्रमक झाले आहेत। तर तुम्ही ते बघू शकता की विद्युत अभियंत्यासाठी जे आहे महावितरणामधील सहाय्यक अभियंता म्हणजे ड्रीम जॉब असतो, मात्र त्यासाठी ऊर्जा विभागाने कोणतीही परीक्षा न घेता राष्ट्रीय स्तरावरील म्हणजे गेटची जी परीक्षा असते त्या परीक्षेची येथे अट ठेवली आहे। आणि तसेच राज्यातील अधिवासाचा जो निकष काढून टाकल्यामुळे भूमिपुत्रावरती अन्याय होत आहे। तर पहा मित्रांनो, आतापर्यंत जे आहे येथे अधिवास लागत होतं मित्रांनो। अधिवास म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील जे आहे रहिवासी आहे म्हणून त्याचं ते हे एक सर्टिफिकेट होतं मित्रांनो। परंतु आता अधिवास येणं काढून टाकल्यामुळे जे आहे इतर परराज्यातील जे लोक आहेत ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। त्यामुळे जे भूमिपुत्र आहे त्यांच्यावर एक प्रकारे हा इथे अन्यायच होत आहे आणि ते बद्दल पण आताच केलेले आहेत। पहा मित्रांनो, ज्या उमेदवाराच्या मागण्या असतात ते तर विसरून जा, पण हे यांचेच नियम इथे लावतात। आणि यासंबंधी जे राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आल्याचे उमेदवार सांगतात व महावितरणमध्ये सहाय्यक अभियंत्याची 600 आणि कनिष्ठ अभियंत्याची 200 पेक्षा जास्त पदे येथे रिक्त आहेत। तरी अनुक्रमे 281 आणि 51 एवढ्या कमी जागांची जी आहे भरती काढत पात्र जे आहे इथे अन्याय केला असल्याची भावना उमेदवारांना व्यक्त केली आहे। तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो इथे एक प्रकारे जे आहे हा अन्याय इथे विद्यार्थ्यांवर इथे होत आहे। आणि यासोबतच तुम्ही इथे बघू शकता की विद्युत अभियंताच्या इथे कुठल्या मागण्या आहेत। तर बघा, इथे गेटची सक्ती करून IBPS मार्फत भरती घ्यावी, म्हणजे गेटची जी सक्ती यांनी केलेली आहे ते रद्द करून IBPS मार्फत भरती घ्यावी असं जे आहे यांचं म्हणणं आहे मित्रांनो उमेदवारांचं। आणि त्यानंतर बघा, महाराष्ट्राच्या अधिवासाचा दाखला जो आहे हा सक्तीचा करावा, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थी ते अप्लाय करू शकतील। त्यानंतर रिक्त पदानुसार भरती करावी, जेवढे रिक्त पद आहे तेवढी भरती यांनी काढावी आणि जे आहे प्रवर्गानुसार जागांचे वितरण हवे आणि वयोमर्यादा 3 वर्षांनी शिथिल करावी। त्यानंतर शिकाऊ अभियंत्यांना 10% आरक्षण मिळावे। तर अशा प्रकारे जे आहे मागण्या इथे विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी इथे काही ठेवलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या। त्यानंतर बघा, इथे एक उमेदवार आहे यांचं म्हणणं इथे काय येते, तर बघा महावितरणाने अधिवासाची जे अट काढल्यामुळे इतर राज्यातील उमेदवारांनाही भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल। तसेच आजवर IBPS मार्फत होणारी परीक्षा रद्द करत गेटचा निकष लावला आहे व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे इथे अन्याय इथे केला गेलेला आहे। अशा प्रकारे या विद्यार्थ्यांचं इथे मत यांनी या उमेदवारांनी इथे मांडलेलं आहे। तर पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा फक्त महावितरण आणि वैद्यकीय विभागापुरते मर्यादित न राहता आणखी जे पण विभागामध्ये आता भरती निघतील त्यांना अशा प्रकारे वेगवेगळे जे आहेत नियम येथे होतील किंवा होऊ शकतात। तर त्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांनी आधीचे ते सतर्क राहायला हवं। तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी जे आहे अपडेट इथे घेतलेले आहे महावितरण आणि वैद्यकीय विभागातील। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।